सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एका वेगळ्याच वास्तूत आलो आहोत. हे आहे NGMA, नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट. आज या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिभावान असे एक चित्रकार आले आहेत. ते आहेत नागपूरचे, पण आपलं सगळं चित्रसंचित घेऊन ते इथे आलेत आपल्या भेटीला. ही सुवर्ण संधी आपण सोडता कामा नये, कारण एवढी 220 चित्र आपल्याला कुठे पाहायला मिळणार. तर बघूया आपण प्रमोद बाबू रामटेके यांची चित्र. या मॅडम. नमस्ते. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद. आणि तुमची चित्र आता पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी वेलकम, यू आर वेलकम. आपलं स्वागत आहे. चला या प्लीज. चित्रकारितेचं दुसरं नाव म्हणजे प्रमोद बाबू रामटेके. नागपुरातील एका कलाप्रेमी कुटुंबात प्रमोद बाबूंचा जन्म झाला. लहानपणी भिंतीवर कोळशाने चित्र काढणारे, पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काहीतरी चित्र रेखाटणारे, नैसर्गिक आकारातल्या ओबडधोबड दगडांवर व्यक्तिचित्र रंगवणारे प्रमोद बाबू पुढे चित्र जगतात असामान्य स्थान मिळवणार आहेत असं त्यावेळी कुणालाच वाटलं नव्हतं. अशा या अलौकिक चित्रकाराला भेटण्याची संधी त्यांच्या गेल्या 6 दशकातल्या अनेक चित्रांसकट आपल्याला उपलब्ध करून दिली ती केंद्रातल्या सांस्कृतिक खात्याने. वास्तववादी व्यक्तिचित्रांपासून ते अमूर्त चित्रापर्यंतचा त्यांचा प्रवास मुंबईच्या नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट इथं संपन्न झाला. 200 चित्रांचं संचित घेऊन प्रमोद बाबू मुंबईला आले आणि चित्ररसिकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. प्रमोद बाबू, तुम्ही एवढं चित्रसंचित इथे घेऊन आले आहात. किती चित्र आहेत हो? साधारणतः 220च्या जवळपास आहेत. ओ हो हो हो, बापरे. ही गेल्या 6 दशकातली तुमची चित्र आहेत. हा संबंध तुमचा चित्रप्रवास म्हटलं तरी चालेल. बरोबर. 55 वर्ष म्हणजे जवळजवळ 6 दशक. हो बरोबर बरोबर. याच्यामध्ये तुम्ही अनेक मीडियम्स वापरले आहेत. म्हणजे शाई वापरली आहे तुम्ही, पेन्सिल आहे, ऑइल पेस्टल्स वापरलेत, ॲक्रिलिक वापरले, ऑइल्स वापरले, जलरंग सुद्धा आहेत. हो, जलरंग आहेत आणि मिक्स मीडिया पण आहे. तुम्हाला काय आवडतं सर्वात जास्त करायला? मला सगळंच आवडतं. सगळे मीडियम म्हणजे मला खिचतात स्वतःकडे असं त्यामधून. पण सर्वात जास्त आपल्याला आपण एन्जॉय करतो मी जास्तीत जास्त ऑइल केलेले आहेत, पण असं हे नाही की तो ऑइलच आवडतं. सगळ्या याच्यामध्ये मला आनंद मिळतो. तुम्ही लहानपणापासून चित्रकलेकडे वळलात. वास्तविक तुमचे वडील हे शास्त्रीय संगीताचे अभ्यासक होते, नाटकात काम करायचे. बरोबर. तुम्ही मात्र त्या कला बाजूला ठेवून चित्रकलेकडे वळलात. बरोबर. मी वळलो नाही, ते निसर्ग असं म्हणजे ते झालेलं आहे. आपसुकच झालं. म्हणून तुम्ही ते कोळसा वगैरे घेऊन सगळीकडे चित्र काढायचं. बरोबर. कुठे कुठे? भिंतीवर, जमिनीवर आणि वह्यावर. गणिताचं असलं तरी म्हणजे हे पुस्तकामध्ये एक तरी तुमचं चित्र असायचंच. करेक्ट. मग तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण चित्रकलेचाच अभ्यास करावा? नाही, असं मला, कारण की घरी वडील आयुर्वेदाचार्य होते. एक मोठा भाऊ जो होता तो MBBS मध्ये काम करत होता. दुसरे काका डॉक्टर होते स्वतः. आणि आमच्याकडे येणारे सुद्धा डॉक्टर वगैरे असे होते. मित्रांचे ते इंजिनियरसुद्धा काही यायचे घरी. तर मला ते आकर्षण होतं, ते पांढरा कोट वगैरे मस्तपैकी असं, आणि त्यांचं इम्प्रेशन. आणि चित्रकला काय की पेंटर म्हणजे काय, कुठे समाजामध्ये काही स्थान नाही असं मला लहानपणी वाटायचं. घरातल्यांचं पण असंच म्हणणं होतं? नाही, घरांचं काही माझ्यावर बंधन नव्हतं. म्हणजे याला करू द्यायचं, स्वतःच्या मनाने काय करायचं असेल ते करू द्यायचं. फक्त एवढंच होतं की तू अभ्यास कर, चांगल्यापैकी एज्युकेशन घे, आणि नंतर तुला काय करायचं तेवढं कर. तर मला मनापासून असं वाटायचं नाही, यामध्ये काही ठेवलं नाही, आपण डॉक्टर व्हायला पाहिजे. मग तुमच्या बहिणीची पण इच्छा होती तुम्ही डॉक्टर व्हावं? हो.
किंबहुना आग्रह होता तिचा. आग्रह होता तिचा तो. मग तुम्ही काय केलं? मग मी त्याला तिच्या आग्रहाप्रमाणे गेलो कॉलेजमध्ये, सायन्स घेतलं, पण तिथे काही जमलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये माझे 5 वर्ष गेले, फुकट गेली. फुकट गेलेत. म्हणजे मला असं वाटलं की आपण करू शकू, परंतु नाही, ते डोक्यावरून चाललायचं, ते सगळं जायचं. मग तुम्ही आर्ट कॉलेजमध्ये गेला. मग मी भावाच्या याच्याने गेलो. भाऊ म्हणाला की नाही, तुला हे जाय, आणि पुढे आता वय वाढत आहे, 22 वर्ष होऊन गेले होते, 20-22 वर्ष. तर मी म्हटलं होतं बरोबर आहे. मग मी इथे त्या आर्ट कॉलेजमध्ये आलो, नागपूरमध्येच, आणि तिथे ॲडमिशन घेतली. आणि मग तुम्ही मुंबईला कधी आला? जे स्कूल ऑफ आर्ट. तिथून पास झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स होता तो, फोटोग्राफी, फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट, 3 वर्षाचा कोर्स. तो पास झाल्यानंतर मग मी इकडे आलो. म्हटलं मला मुंबईला जायचं आहे, आणि घरी न सांगता मुंबईला आलो. इथून पत्र पाठवलं की मी इथे आहे बाबा, मला पैसे पाठवा. एका मित्राकडे राहत होतो, आणि असे सुरू झालं मग इथे सगळं. त्या वर्षी मला ॲडमिशन मिळाली नाही, कारण की मी लेट झालो होतो जेमध्ये. मग मला खाली राहावं लागलं, 1 वर्ष खाली राहिलो. मग तेवढ्यात तुम्ही काय नोकरी वगैरे केली नाही, का? काही नोकरी नाही. मग कुणाकडे जाऊन इथं मुंबई पाहत राहायची. नोकरीचा प्रयत्न केला, नोकरी भेटली नाही. मग नेव्हीत तुम्ही नोकरी कधी केली? मग Draftsman म्हणून. दुसऱ्या वर्षी मग मला काय झालं, एक मित्र भेटला फिल्म डिव्हिजनचा. ते ओळख होत होती ना हळूहळू. मग त्यांनी फिल्म डिव्हिजनमधल्या त्या मित्रांनी प्रसाद प्रोडक्शनमध्ये लावून दिलं मला. प्रसाद प्रोडक्शनचं एक तिथे ॲनिमेशनचं डिपार्टमेंट आहे ताडदेवला. मग तिथं ते मी ॲनिमेशनच्या याच्यामध्ये कलरिंग, लँडस्केप वगैरे करणं, आणि त्या कार्टुनिंगच्या याला कलरिंग करणं, इंकिंग करणं त्याला, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे करत होतो. आणि ते आवडायचं त्या लोकांना. पण ते करता करता मला तिथेसुद्धा रस यायचा नाही, कारण की मला पेंटिंगकडे जास्त ओढा होता. परंतु नोकरी पण तेवढीच आवश्यक होती, आणि त्यामुळं मग मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये हे दिलं नाव. तिथून मला एक लेटर आलं की नेव्हीमध्ये तुम्हाला ड्राफ्ट्समनची नोकरी आहे, ते करा. मग तिथे इंटरव्ह्यू दिला, आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झालो. म्हटलं चला, कमीत कमी आपला आर्थिक प्रश्न तर सुटला. आणि तिथे 5 वर्ष काम केलं. किती पगार होता तेव्हा? त्यावेळेस काय जास्त पगार नव्हता, 150 रुपये पगारापासून सुरुवात केली होती. बरं. आणि मग तेव्हाच तुम्ही जे पण जॉईन केलं का? नाही, तिथे माझे एक कमांडर होते, त्यांना मी एकदा दिसलो पोर्ट्रेट करताना, एका PT ऑफिसरचं. त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि म्हटलं की आप क्या पढ़े हैं? बोला सर मैं तो डिप्लोमा पास हूँ इधर का, नागपुर का. बोले आप आगे पढ़िए. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. अब देखिए कहाँ आपको एजुकेशन मिलता है, क्या है, इसके आगे में पढ़िए, आप कंटिन्यू रखो इसको. त्यांनी फार मला प्रोत्साहन दिलं. आणि मग मी मॉडेलमध्ये गेलो, MS जोशींचं, मॉडेल तुम्हाला माहिती दादरला. दादरला. आणि तिथे ॲडमिशन, तर सरांनी मला काय केलं, ते सगळं प्रगती पाहिली माझी, आणि सरळ 3rd इयरमध्ये मला ॲडमिशन दिली. अरे वा. हो, MS जोशी सरांनी मला फार चांगलं आहे म्हणे सगळं तुमचं, तुम्हाला 3rd इयरमध्ये ॲडमिशन देतो मी. म्हटलं द्या सर. आणि मग 2 वर्षानंतर मी परीक्षा दिली, GD आर्ट पास झालं. आणि त्यानंतर परत मी आर्ट मास्टरसुद्धा केलं JJमध्ये. अच्छा. तिथे प्रायव्हेटमध्ये होतो, MS जोशींच्या इन्स्टिट्यूटमध्ये. नंतर JJमध्ये कंटिन्यू केलं 1 वर्षाचं. आणि तिथे मग ते जग मला जे दिसलं कलेचं, ते अथांग. असं वाटलं की नाही, मी प्रॉपर ठिकाणी आलो आहे. तिथे तुम्ही हे वास्तववादी व्यक्तिचित्र करायला सुरुवात केली, पोर्ट्रेट्स. हां, वास्तववादी सुरुवात असते, वास्तववादी सुरुवात असते. पण त्या आधारावर काय की तेवढंच थांबायचं नसतं. बरोबर. त्या आधारावर तुम्हाला क्रिएटिव्हसुद्धा करायचं असते. कारण की आपण वास्तववादी करतो, तो मॉडेल समोर असतं,
पण जेव्हा तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा क्रिएशन करायचं असतं तेव्हा तुमच्या पुढे काहीच नसतं, फक्त तुमच्या भावना असतात आणि त्या तुम्हाला कशा पद्धतीने रिफ्लेक्ट करायच्या आहेत एखाद्या कागदावर किंवा एखाद्या कॅनव्हासवर, तो तुमचा स्वतःचा प्रश्न, तो वैयक्तिक असतो. त्या वैयक्तिकला पुढे आणायचं असतं, त्याच्याच तो धागा धरून नंतर तुम्ही पुढे जात असता. तर त्याचा मी प्रयत्न केला नंतर. मग व्यक्तिचित्र करत असताना तुम्हाला काय काय डोक्यात ठेवावं लागतं की ते वास्तवदर्शी असायला पाहिजे, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जीव ओतावा लागतो. डेफिनेटली. इवन म्हणजे फक्त व्यक्तिचित्रणच नाही, इवन ड्रॉइंग त्यामध्ये सुद्धा जीव ओतायचा असतो. रेषा जरी मारली तरी जीव ओतायचा, कारण की याच्यात एकही सोडलं तरी तो जीव ओता येत नाही, एक जरी सुटलं तरी होत नाही. तर त्या पद्धतीने मग ते व्यक्तिचित्रणामध्ये जे आहे, तर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आलं पाहिजे. त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे, तो साधारण व्यक्ती आहे की सुशिक्षित आहे की मोठा लीडर आहे, ते त्याचं सगळं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. इव्हन त्याचा अंतरंग आला पाहिजे. बरोबर. त्याच्याही पुढे जाऊन तुमची स्वतःची स्टाईल पण आली पाहिजे. तो व्यक्ती ओळखता आला पाहिजे, हा तर प्राईम इम्पॉर्टन्स आहे. जर तो ओळखता आला नाही तर मग व्यक्तिचित्रणाचं वैशिष्ट्यच गेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याच्याच बरोबर रचना, कॉम्पोजिशन काय? राईट. त्यामध्ये कॉम्पोजिशन पण महत्त्वाचं आहे. असं नाही की आपण पोर्ट्रेट करतो तो कॉम्पोजिशन राहणार नाही. तिथे सुद्धा त्या व्यक्तीचं डोकं किती मोठं पाहिजे त्या विशिष्ट आकारामध्ये, त्याची बॉडी किती तुम्ही त्या प्रोपोर्शनमध्ये ठेवाल, तुम्हाला फूल दाखवायचं आहे की हात दाखवायचा आहे की त्रिकोण दाखवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्षणी सुचल्या पाहिजेत. आणि ते स्किल आहे, त्याचा अभ्यास करायसाठी फार वेळ लागतो. हा अभ्यास करायला किती वेळ जातो हो तुमचा? खूप वेळ जातो. इवन तुम्हाला ते जे आधीचं केलेलं आहे ते जर आवडलं नाही तर तुम्ही त्याला मिटवू शकता आणि असं करावं लागतं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं एक अप्रतिम एक व्यक्तिचित्र केलेलं आहे, पोर्ट्रेट केलेलं आहे आणि जे संसदेत लावलेलं आहे असं मी ते बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे. इव्हन गव्हर्नमेंटच्या त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या. ती प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? का करावंसं वाटलं? ती तुम्हाला आंबेडकरांबद्दल इतर सगळी माहिती होती का आणि म्हणून तुम्हाला असं आतून वाटलं का की आपण ह्यांचं करावं? बरोबर. ते काय झालं की आमच्या घरी आमची मोठी बहीण जी होती प्रभावती, ती सामाजिक सेविका होती आणि बाबासाहेबांच्या जी एक विंग होतं स्त्रियांचं, महिला विंग, त्यामध्ये ती काम करायची. इवन बाबासाहेबांचं जे एक मोठं कॉन्फरन्स झालं होतं नागपूरमध्ये, त्यावेळेस 25,000 स्त्रियांचं ते मोठं मंडळ झालं होतं. त्यावेळेस मोठी कॉन्फरन्स, त्यावेळेस शाहू महाराज पण आले होते तिथे. अच्छा. तर ह्या सगळ्या, आणि तिने माझ्या बहिणींनी बाबासाहेबांच्या समोर भाषण दिलं होतं, विधवा विवाह का करावा. कारण का आधी विधवा असली स्त्री तर तिला अपशकून समजत, दुसरं हे लग्न करत ते तिच्याशी करत नसत. तर हे सगळं वातावरण घरी होतं. मी त्यावेळेस लहान होतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांचं एक क्रांतिकारक ते जीवन किंवा त्यांनी काय केलं बाबा, आता ते घटना लिहित आहेत, ते एवढा विचार ठेवा, तर लोकांना सुशिक्षित व्हा असं म्हणत आहेत, संघर्ष करा म्हणत आहेत, एकत्र व्हा असं म्हणत आहे, एकता करा असं म्हणत आहे. समाज पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हो, एकत्र यायला. तर ह्या सगळ्या चर्चा जेव्हा होतात तेव्हा माझ्या बालमनावर तो परिणाम होत होता. आणि आमच्या घरी फोटो पण होता त्यांचा, तर तो फोटो मला आकर्षित करायचा. तर तिथून माझी सुरुवात झाली. मला तो फोटो आवडायचा आणि त्या फोटोला पाहून मी त्यांचं कागदावर किंवा वहीवर माझ्या ते चित्रण करण्याचा प्रयत्न करत होतो. असं करता करता मला ती आवड लागली की बाबासाहेबांचे चित्र माझ्या हातून झालं पाहिजे. मग मी वॉटर कलरनी सुरुवात केली आणि जेव्हा इथं कॉलेजमध्ये आलो तेव्हा मग पेन्सिलनी अनेक लोकांनी माझ्याकडून पोर्ट्रेट तयार करून घेतले. तर ते लोकांचं सुद्धा म्हणजे ते माझ्याकडे हे झालं की नाही, याला बाबासाहेबांचं कॅरेक्टर समजते आणि हा चांगला काढू शकतो. प्रत्यक्ष बाबासाहेब तुमच्या समोर बसले आणि तुम्ही केलं? नाही, मी त्यावेळेस लहानच होतो, 10-11 वर्षाचा असेल तेव्हा. तर त्यामुळे तो असा क्षण कधी आला नाही, परंतु फोटोवरून मी ते केलं आहे.
आणि लोकांना ते चित्र फार आवडलं. इवन राजा ढालींनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रणालीतून प्रेरित झालेल्या प्रमोद बाबूंची स्वतःची अशी एक धारणा आहे. ते म्हणतात, जीवन हे प्रवाही असायला हवं, ते खंडित होता नये. सर्वांनी एकत्र येऊन काही करण्याची गरज आहे, तरच समाज पुढे जाईल, काही प्रगती करेल. एकदा हातात रंग आणि ब्रश आले की प्रमोद बाबूंची जणू काही समाधी लागते. त्यांना आजूबाजूचं भान राहत नाही. त्यांनी केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र जगद्विख्यात आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे राष्ट्रपती माननीय KR नारायणन यांचं व्यक्तिचित्र काढण्यासाठी त्यांची खास निवड करण्यात आली. आज हे पेंटिंग लंडनमध्ये स्थित आहे. मृदुभाषी प्रमोद बाबूंनी आपल्यासारखेच अनेक शिष्य तयार केले आहेत. तुम्हाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हां हां यांनी तुम्हाला बोलवलं होतं खास करून KR नारायणन आपले राष्ट्रपती होते. राष्ट्रपती, त्यांचं पोर्ट्रेट करण्यासाठी. करेक्ट करेक्ट. तो किस्सा काय आहे सांगा हा, ना जरा. तो किस्सा फार मजेशीर आहे. तो म्हणजे मला घरी लेटर आलं, म्हणजे एक व्यक्ती आला मंत्रालयातून. त्यावेळेस मी नव्हतो, तर मला त्यांनी एक निरोप ठेवला की लंडनचे काही लोक आले आहेत इथे मुंबईमध्ये, आणि त्यांनी मला पाठवलं. ते नागपूरला आला होता तो स्वतः, पण त्यावेळेस भेट झाली. त्यांनी माझ्या घरी मिसेसला निरोप ठेवला की त्यांना लगेच मुंबईला पाठवा, कारण की राष्ट्रपतीचं पोर्ट्रेट करायचं आहे. तर मग मी नंतर त्यांनी दिलेल्या नंबरवर इथं संपर्क. ते म्हणाले की राष्ट्रपतीचं तुम्हाला पोर्ट्रेट करायचं आहे आणि आम्ही तुम्हाला फोटो देऊ, त्या फोटोवरून तुम्ही करा. तेव्हा तुम्ही JJ मध्ये शिकत होतात की बाहेर म्हणजे पडला मी होता? इथून नागपूरला गेलो होतो बदली करून. मी नागपूरला होतो. तर मी म्हटलं मी फोटोवरून करत नाही, तो माझा एखादी विद्यार्थीसुद्धा तुम्हाला करून देईल. माझ्यासमोर राष्ट्रपती बसतील तरच मी फोटो करणार, त्यांचा पोर्ट्रेट काढणार, अन्यथा काढत नाही मी. तर तेव्हा नाही, त्यांना 5 मिनिटाचा वेळ नाही. म्हटलं 5 मिनिटाचा वेळ नाही तर पोर्ट्रेट त्याला म्हणत नाही ना, त्याला त्याची कॉपी म्हणू आपण. तर म्हटलं मग मी करू शकत नाही, तुम्ही करून घ्या. त्यांनी म्हणत नाही, तुमचंच नाव आलेलं आहे, तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमचे चित्र JJ मध्ये पाहिलेले आहेत, आणि इतरांकडूनही म्हणजे आम्हाला माहीत झालं आहे की यू आर परफेक्ट पर्सन टू पेंट. तर मी म्हटलं नाही, ते गोष्ट सगळी खरी असेल तुमची, परंतु मला समोर बसतील तेव्हाच मी काढणार. मग त्यांनी मला प्रत्यक्ष इथे बोलावलं, तर तुम्ही आमची भेट घ्या. मी त्यांना निक्षून सांगितलं, प्लीज माफ करा मला, मी असं करत नाही. कारण की ते करणं कोणताही एका विद्यार्थी तो करू शकतो, पण आम्ही जे शिकवतो त्याला ते गालबोट लागेल की पोर्ट्रेट कशाला, आणि हा व्यक्ती फोटोवरून करत आहे, आणि ते पण राष्ट्रपतीचं. मग माझीसुद्धा काहीतरी हे आहे की नाही. मग त्यांनी तिथे लगेच फोन लावला राष्ट्रपतींना की, तर सेक्रेटरीने म्हटलं ठीक आहे, त्यांना पाठवा दिल्लीला, राष्ट्रपतीशी बोलू द्या त्यांना, ते काय म्हणतात बघूया. मग राष्ट्रपतीने ती माझी भेट झाली, आणि ते म्हणाले की सेक्रेटरीला का ठीक आहे, यांना उद्या बोलवा, मी विचार करून सांगतो. मग मी गेल्यानंतर तो सेक्रेटरी म्हणाला की नाही, तुम्हाला राष्ट्रपतींना समोर बसून करण्याकरता तेवढा वेळ भेटणार नाही. म्हटलं मग मी चाललो नागपूरला, मला कशाला बोलवलं इथे तुम्ही. तर त्या सेक्रेटरीला परत वाईट वाटलं की नाही, आता एवढ्या दुरून आला हा व्यक्ती. आणि मग तो परत भेटला, म्हणजे उनके बायोडाटा वगैरे ले लो सब कुछ और हमारे पास दे दो. त्यांनी घेतलं, माझ्याकडे होताच तो, माझे कॅटलॉग्स होते एक्झिबिशन्सचे वगैरे, आणि काय असं होतं, माझे एक अल्बम होता पोर्ट्रेटचा, त्या पोर्ट्रेटचा तो मग दिला. दुसऱ्या दिवशी परत मला त्यांनी बोलवलं. मग तो मला म्हणाला की राष्ट्रपती प्रेसिडेंट इज रेडी टू सिट इन फ्रंट ऑफ यू. अरे हो. म्हटलं क्यों ऐसा हो गया. बोले आपका वो ललित कला अकादमी का कलेक्शन, स्टेट कलेक्शन, तोपर्यंत तुम्हाला पुष्कळ पुरस्कार मिळाले होते. पुष्कळ हो. तर ते सगळं पाहून ते म्हणाले की नाही, मला बसलंच पाहिजे मग. आणि ते रेडी झाले, आणि नंतर मग माझा तो प्रवास सुरू झाला.
पण हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने करण्याचं कारण हां, काय? कारण की राष्ट्रपती जे होते ते तिथे शिकले बरं. इकॉनॉमिक्समध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले आणि तिथे ते प्रोफेसर पण होते. हम्म. नंतर ते जेव्हा इथे आपल्या भारतामध्ये आले तेव्हा नंतर त्यांचं राष्ट्रपती म्हणून झालं नाही का, राष्ट्रपती झाले आपल्या भारताचे. हे सगळी गोष्ट जगामध्ये पसरली. विशेषतः लंडन स्कूल ऑफ आर्टच्या सगळ्या त्या तिथले डायरेक्टर वगैरे होते, त्यांना सगळं माहीत झालं, अरे बापरे, आपल्या इन्स्टिट्यूटचा एक तिथे राष्ट्रपती झाला तर त्यांचं पोर्ट्रेट लागलंच पाहिजे. हम्म. मग त्यांनी ती टीम पाठवली सिलेक्शन बॉडीची, की त्याचा शोध घ्या, पण आम्हाला भारतीयच कलावंत पाहिजे पोर्ट्रेट आर्ट. हम्म. मग ते सगळे दिल्लीत फिरलेत, भोपाळला आलेत, मग मुंबईला आलेत. मुंबईला माहीत झालं की पोर्ट्रेट आर्टिस्टमध्ये एकदम क्रिएटिव्ह करणारा आणि ह्या दोन्हीमधला तो त्यांना पाहिजे होता. तो एक आहे तर रामटेकेच आहे, आणि त्यामधून मग ते माझं सिलेक्शन झालं. फायनली तुम्ही जे केलं हो, ते सगळ्यांना आवडलं ते आवडलं ते, आणि ते नंतर लंडनमध्ये पाठवण्यात आलं. आणि आता तिथे लागलंय. तिथे लागलेलं आहे. अरे वा. हो, आणखीन कुठे कुठे तुमची पेंटिंग्स लागली आहेत? अमेरिकेत पण तुम्ही काय? अमेरिका आयवा स्टेटमध्ये लागले. तिथे मॉडर्न इंडियन आर्टचं सेमिनार होतं, त्यामध्ये माझ्या 36 स्लाईडचं तिथे प्रदर्शन करण्यात, मॉडर्न इंडियन आर्टमध्ये. तिथे ते सगळं चांगलं, त्यांच्या कॅटलॉगमध्ये सुद्धा माझा तो हे आहे. भारत भवनमध्ये कलेक्शन आहे, दिल्लीच्या NGMमध्ये आहे, इथे तर आहेच. पण मला एक सांगा, मी असं ऐकलंय की तुम्ही असे वेडेवाकडे दगड त्यांच्यावर सुद्धा व्यक्तिचित्र रंगवलेली आहे. हो हो, कारण की मला कोणतीही गोष्ट फार म्हणजे आकर्षित करत असते. तुम्ही म्हणाल की एखादी कापड आहे तर ते कापडावर सुद्धा मी काहीतरी करणार. हात तुमचे शिवशिवतात. हा, असं म्हटलं तरी चालेल ते, बरोबर. कारण की मला राहून होत नाही, येऊन मी अंगावर सुद्धा स्वतःच्या काही करतो. हो. एकदा मी माझ्या लहान मुलाला काय केलं होतं माहीत आहे का? तो मला, आता लहानच असतो पोरगा, ते होतं काजळ असतो, तर त्याला संपूर्ण त्याला मिशी लावून पूर्ण हे त्याची हे सगळं त्याचं अंग पूर्ण भरवून टाकलं होतं मी. तर ही एक आवड असते कलेबद्दलची. ती कला आहे की काय हे पण मी सांगू शकत नाही, पण ती आवड मात्र आहे. ती आवड आहे. पण म्हणजे बघा, ती आवड रिफ्लेक्ट होते. मग करेक्ट, तुम्ही वास्तवदर्शी पेंटिंग्स करत होतात बरीचशी, आणि हळूहळू तुम्ही अमूर्ताकडे वळलात. बरोबर. तुमचा असा प्रवास आहे, म्हणजे तुम्हाला चित्र प्रवास बघायला गेलं बिलकुल. तर असा आहे. बरोबर तर ते तुम्ही कधी अमूर्ताकडे तुम्हाला जावंसं का? बरोबर. ते काय की जेव्हा मी इथे प्रसाद प्रोडक्शनमध्ये काम करत होतो तेव्हा मला अचानक तिथे त्यावेळेस काय की तो रात्रभर चालायचं, कधी कधी शूटिंग चालायची, त्यांची स्टील शूटिंग वगैरे चालायची. तर ते डायरेक्टर वगैरे नव्हते आणि मी एकटाच होतो. माझ्यासमोर पेस्टल्स होते, रंग होते आणि कागद होते. म्हटलं काहीतरी करून बघावं. मॉडेल नव्हतं, मग काय करायचं. मग विचार आला की आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी. असं नाही की विशिष्ट काही ठरवलं होतं. मग त्याच्या भावना आल्यात, आता रेषेतून मग ते रंग लावलेत, मग त्याच्यातून एक कंपोजिशन तयार झालं. ते वेडवाकडं, त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट म्हणू किंवा मॉडर्न म्हणू, जे काय ते. तर ते तयार झाल्यावर मला वाटलं नाही, हे मला आवडते जास्त, हे जास्त अपील होत आहे. आणि ते तेवढंच महत्त्वाचं वाटत होतं जसं मी पोर्ट्रेट करतो तेवढं. असं की त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही, त्या लेव्हलचं वाटत होतं. आणि तेव्हापासून माझी ते चित्र अजूनही माझ्या कलेक्शनमध्ये आहे. अरे वा. हो, ते चित्र त्यावेळेस 1969चं ते अजूनही मी जपून ठेवलं आहे. मी फार म्हणजे माझे लहानपणापासूनचे चित्र होते ते जपून ठेवले आहेत. हो, तेव्हापासून तुम्ही थोडं ॲबस्ट्रॅक्ट करू लागलात. हां, तेव्हापासून, प्रसादपासून मग ते सुरुवात झाली ती. आणि मग मी हे रिअलिस्टिक थोडं बाजूला ठेवलं. पोर्ट्रेट करायचा मी, पोर्ट्रेट बिलकुल आवडतंच होतं, परंतु हे जे आहे ह्याला जास्त अट्रॅक्शन. मग माझ्या वाचनामध्ये पिकासो आला. पिकासो सुद्धा सुरुवातीला वास्तवदर्शी आणि नंतर मग एकदम वास्तव, हाय रिअलिस्टिक. अमूर्त. आणि नंतर मग क्ली आला, पॉल क्ली, हां, जबरदस्त प्रतिभेचा तो धनी. बरोबर. जॉन मिरो आला, किंडिस्की आला.
हुसेन इकडचे आले, बेंद्रे आले, माधव सतवेळकर आले, किती किती लोक म्हणजे आपले इथले भारताचे सुद्धा. पण तो जास्तीत जास्त प्रभाव तो वेस्टर्न आर्टिस्टने केला, तर तिथूनच ती सुरुवात झाली. मला एक विचारायचं होतं की आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच काहीतरी कमी जास्त होत असतं. बिलकुल तुमच्याही आयुष्यात तसं झालं असेल. बिलकुल. तर अशा एका कठीण प्रसंगामध्ये असताना किंवा मानसिक एक दबाव किंवा काहीतरी अस्वस्थता हो. असताना बरोबर. त्यातून बाहेर पडण्यासाठी या कलेने तुम्हाला काही मदत केली का? त्यांनी जीवनदान दिलं मला. ही कला नसती ना तर माहीत नाही काय झालं असतं. कारण की जीवनामध्ये असे प्रसंग आलेत की त्यामध्ये दुसरा कोणी जर असता कमी याचा धैर्याचा तर तो कोलमडला असं. कोलमडला असता. असे बरेचसे लोक मला म्हणतात की त्या परिस्थितीतून, ती परिस्थिती आता मी सांगू शकत नाही तुम्हाला, दॅट इज हे पर्सनल असते. पण खरंच म्हणतो की ह्या कलेनी मला जीवन दिलं. ही कला नसती तर मी कलावंत पण झालो नसतो. त्या फेजमध्ये तुमच्या मनोवस्थेमध्ये हो तुम्ही केलेली पेंटिंग हो काही वेगळी होती का? निश्चितच ती अनाकलनीय होती. ॲक्च्युली ॲबस्ट्रॅक्टचा जो प्रभाव, मॉडर्नचा जो प्रभाव या आपण ज्या वातावरणात राहतो ते सगळं इथे मुंबईमध्ये सगळं ॲबस्ट्रॅक्टच जास्त होतं. पोर्ट्रेट वगैरे हे सगळं कॉलेजमध्ये, पण तिथे पोर्ट्रेट करणारे बाहेर आपल्या एक्झिबिशनसाठी सगळं म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट करत तो सगळं. आणि मोठमोठे हुसेन बघितलं इथे त्यावेळेसचे, हेब्बर बघितले, हे सगळं त्यावेळेस त्यांचं ते रंग लावण्याची पद्धत, कॉम्पोजिशन, भव्यता हे सगळी दिसायची. इव्हन कॉलेजमधल्या त्या पुस्तकामध्ये जेव्हा वेस्टर्न आर्टिस्टचं बघितलं मी, जॅक्सन पोलॉक घ्या एक, जॅक्सन पोलॉक काय हा सगळा असं पूर्ण डोक्यावर म्हणजे तो असा प्रभाव ते सगळं असं वाटत होतं की हे विश्व अजून किती आपण ग्रास्प करावं, किती घ्यावं त्याच्यामधून. पण तेवढे काही क्षमता माणसामध्ये तर राहत नाही म्हणा, पण ती मी घेत होतो. आणि या सगळ्या याच्यानी मी त्याच्यातून बाहेर निघालो मी. काय की विसरण्याचं हेच एक मला हे निसर्गाने मला एक अशी ती देण दिली आहे. देणच म्हणूया आपण, नाही का, ही देणगीच असते. बरोबर. आणि कोणी म्हणजे जबरदस्तीने कलावंत होतो असं मला ते त्याच्यामध्ये तो स्पार्क हवा, त्या स्पार्कला धरूनच पुढे जात आहे. तुम्ही शांतिनिकेतनच्या कलाभवनमध्ये कधी भेट दिली आहे का? हो, शांतिनिकेतनला मी गेलो, 1 महिना राहिलो तिथे. राहिला होता. तिथे मी ग्राफिक केले आहेत, तिथे मी स्कल्पचर केले आहेत. हे स्कल्पचर दिसतात ना, हे मी तिथे शांतिनिकेतनला केलेले आहे. रामकिंकर बैज वगैरे नाही, रामकिंकर बैज वगैरे हे सगळे लोक त्यावेळेस ते फार सिनियर, पण त्यांचे पण त्यांचे स्कल्पचर्स आहेत तिथे, स्कल्पचर्स आहेत ते. आता त्यांचं म्हणजे काही महान कलावंत ते, प्रश्नच नाही. त्यांच्यामधून सुद्धा बरेच म्हणजे शिकण्यासाठी. आधुनिक शिल्पकलेचे ते जनक असं म्हटलं पाहिजे. शिल्पकला, पण मी विशिष्ट म्हणजे शिल्पकला शिकलो नाही, परंतु ते शिल्प कसं असावं ॲबस्ट्रॅक्टमध्ये. कारण की मी रिअलिस्टिक नाहीत ना, ते रिअलिस्टिक नाही, हे ॲबस्ट्रॅक्ट आहेत. त्याच्यामधून काय भावतो, तुम्हाला काय दिसतो, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यामधून काहीतरी एक निर्मिती करावी हा माझा प्रयत्न आहे. इव्हन तुम्ही जे म्हटलं दगडावर करता, ते दगडसुद्धा शोधतो, आपल्याला खूप आकर्षित करतात दगड. वेगवेगळे फॉर्म, वेगवेगळे रंग, वेगवेगळे टेक्स्चर त्याचे. एखादी प्लेन असतो तर त्याच्यामध्ये मजा आहे, कुठे टेक्स्चर असते, मधातच टेक्स्चर असते, मधात कुठेतरी भेग असते, ते आपल्याला आकर्षित करीत असते. तर त्याच्यासुद्धा एक दृष्टी लागत असते. ती दृष्टी असते म्हणा, पण ती विकसित करावं लागतं. तुम्ही इंकमध्ये पण अप्रतिम काही ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स केलेली आहे. तर ती इंकमध्येच का करावी असं तुम्हाला वाटलं की कारण की रंग न घेता? दुसरं माझ्याकडे त्यावेळेस माध्यम नव्हतं. अच्छा. रंग घ्यायला त्यावेळेस होते पैसे, असं काही नाही. परंतु जेव्हा इंक करत बसलो तेव्हा असं वाटलं हे सुद्धा इंकमध्ये म्हणजे काही कमी याच्यामध्ये हे नाही, याच्यामध्ये सुद्धा ताकद लागत आहे फार.
त्यामुळे मी इंकमध्ये सुद्धा खूप काम, इवन मी बॉल पेनवर काम केलं आहे, हम्म. इवन मार्कर पेननी काम केलेलं आहे, मी पेन्सिलनी काम केलेलं आहे, चॉकनी सुद्धा काम केलं. तुमची एक मांजर आहे इकडे, हो मांजर आहे, त्याच्यामध्ये ते ऑइल तिथेच लागली ती मांजर. ऑइल आणि पेस्टल्स दोन्ही तुम्ही ऑइल वापरले. पेस्टल्स. अप्रतिम आहे ती, अप्रतिम. वा, तुम्हाला आवडलं ते? खूप आवडली. ते साधारणतः 1983च्या जवळपासचं ते आहे ते चित्र. त्यावेळेस मी ती कल्पना केली होती की मांजर मग ती उंदराला कशी धरते, ती उंदराच्या शेपटीवर पाय ठेवून आहे ती, तो पडू शकत नाही. एक उंदीर मरून पडलेला आहे, दुसरा पक्षी त्याच्या पाठीवर उभा आहे, असं ते चित्र आहे. फारच गोड. या चित्राबद्दल काहीतरी सांगा ना. हे सुद्धा एक कंपोजिशनच आहे, हम्म. पण याच्यामध्ये एक जी ही तुम्ही मान बघता ती, हो तो एक कललेली मान आहे. हो. साधारणतः काय की व्यक्ती समोरून असं ते चित्र काढतो, पण तुम्ही जी हेनरी मूरची तुम्ही शिल्प पाहिली असतील तर त्याच्यामध्ये काय की कललेले सुद्धा मान आहेत. तर तो माझ्या डोक्यामध्ये तो विचार होता की कललेली मान कशी वाटेल वा एका चित्रात, आणि त्याचं कॉम्पोजिशन कसं करायचं. ह्या चित्राकरता कितीतरी माझे स्केचेस झालेले आहेत, फक्त हे चित्रच नाही, साधारणतः 30-40 स्केचेस केले, त्याच्यानंतर मग मी हे सिलेक्शन. म्हणजे नॉर्मली तुम्ही पेंटिंग्स करायच्या आधी स्केचेस करता? स्केचेस कधी कधी करतो, असं काय नाही, कधी तर कॅनव्हास असतो आणि डायरेक्ट करून देतो. हां. पण कधी कधी असं वाटतं नाही हे चित्र आपल्याला फार विचारपूर्वक करावं लागेल, ते आपल्याला चॅलेंज देत असतं. चित्र चॅलेंज देतं आपल्याला. कधी असं चित्र म्हणजे हे करत नाही की बाई झालं बाबा एकदम, असं नसतं. तो सुद्धा आपल्याला आपली परीक्षा घेतो. आपल्याला ते रंग चॅलेंज करत असतात, बॅलन्स तो आहे की नाही बाबा, टेक्स्चर कसं होत आहे, कॉम्पोजिशन कसं होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कलावंताला तर तो एक प्रकारचा तो वार असतो, त्याच्यामधून शांती निर्माण करायची आहे, तिथे हार्मनी निर्माण करायची. तर त्या पद्धत तो एक घेऊन त्याचं कॉम्पोजिशन केलं, तो एक आकार म्हणून बघायचा असतो तो ती आणि नंतर त्याच्या पाठीमागे सुद्धा एक असा तो एखाद्या प्राण्याचा घोड्यासारखा तो एक आकार आहे त्याचा, तो तिकडे, आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंड आहे. त्याचे 3 स्तर आहेत त्याच्यामध्ये, बॅकग्राऊंड, मधातला स्तर आणि हा पुढे आलेला स्तर. तर ह्याच्यामध्ये रंग लावण्याची मजा जी आहे, म्हणजे जसं आपल्यामध्ये म्हटलं नाही की रंगसुद्धा लावण्याची एक कला आहे. रंग बरोबर. ती तुमचं ब्रशिंग कसं आहे, ते कॉम्पोजिशन कसं आहे, त्याचं कलरचं बॅलन्स, कलर कसे आहेत, ते कलरसुद्धा आकर्षित व्हायला पाहिजे. आणि ते आपल्या ॲक्च्युली भावना आहेत, त्याच्यावर विषय तुम्ही काही बघू शकता. तुम्ही आता एवढं मोठं पेंटिंग करता, कसा तुम्हाला अंदाज येतो की हे? हां, त्याच्यामध्ये काय असतं की एकदम जवळून ते करता येत नाही, त्याला स्पेस लागत असतं. मी अक्षरशः घराच्या बाहेर राहून तो पेंटिंग केलेला आहे. म्हणजे बाहेर सगळे लोक वगैरे बघत होते आणि मी आपलं काम करत होतो. किती वेळ घेतला हे पेंटिंग करायला? हे पेंटिंग साधारणतः एखादी वर्ष तरी लागलं, पण टप्प्याटप्प्याने? टप्प्याटप्प्याने. कारण तुम्ही असं आधीच ठरवलेलं नसेल की मला हेच करायचं आहे. हां, परंतु त्याला टप्पे द्यावे लागतात, त्याला स्टेजेस द्यावे लागतात, किंवा आधी मग त्याचं रेखाटन करावं लागतं, मग त्याची कलर स्कीम जर झाली नाही तर ती बदलावी लागते. खूप गोष्टी त्याच्यामध्ये असतात, खूप इन्क्लूड होतात. एकच गोष्ट घेतली तरी त्याला बॅलन्स होण्याकरता दुसरी गोष्ट खटकाला नको. आंबेडकरांच्या विचारसरणीचा तुमच्यावर खूप प्रभाव आहे. बिलकुल. आणि त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक भान आहे तुमच्याकडे, आणि काहीतरी समाजासाठी काहीतरी सगळ्यांनी मिळून काही करावं असं वाटतं. आंबेडकरांनी म्हटलेलंच आहे की मी हा रथ इथपर्यंत आणून ठेवला आहे आणि तो पुढे न्यायचं तुम्ही काम करा, नाही तर निदान मागे तरी नेऊ नका. तर तुम्ही काय वंचित समाजासाठी काय केलंय का? वंचित समाजासाठी मी माझ्या चित्रकलेद्वारे प्रयत्न करत आहे. चित्रकलेमध्ये सुद्धा तो विचार जो आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, प्रेम, सद्भावना, सदाचार, याच्यासोबत सुद्धा पेंटिंग्स केलेले आहे, पण त्या सिम्बॉलिक आहे आणि त्या मी समजून सांगितलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांना.
पण ते लोक आता काही त्यांना समजून सांगण्याची तेवढी आवश्यकता नसते, ते त्याच्यामधून अर्थ काढत असतात. त्यांना एक क्ल्यू मिळतो त्यातून, आणि त्यांना स्वतंत्रता आहे की ते कशा प्रकारे विचार करायचा. कारण की ही कलाच तशी आहे, ती कला कोणालाही बंधनात ठेवत नाही. पण त्याचा कुणावर परिणाम झाला? तरुणांवर झाला की समाजसेवक होते त्यांच्यावर झाला, ॲक्टिव्हिस्ट होते त्यांच्यावर झाला, की कुणावर झाला? ह्या सगळ्यांवर झाला त्यांचा परिणाम. कारण की ते सगळे ह्या कलेला म्हणजे माझ्या ही जी कलाकृती किंवा जी निर्मिती आहे त्यांना ती आवडते. ते यांनी काही केलं तरी त्यामधून एक चांगलं काहीतरी एक सौंदर्य निर्माण होतं, काहीतरी विचार आहे त्यामध्ये. फक्त म्हणजे ते फक्त आनंद देतो नाही, त्याच्यामधून प्रबोधनसुद्धा आहे, हा विचार त्यांना पडला आहे. पण तो विचार त्यांनी केला आहे. त्या पेंटिंग्सना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? विकली जातात का? त्यातून पैसे मिळतात का? की हो, काय? पैसे पण मिळालेले आहेत त्यामधून. कारण मिळायला पाहिजे, नाही तर तुम्ही पुढचं काम कसं करणार? कुठून काम करणार? बरोबर. तर ते मला पैसेसुद्धा मिळालेले आहेत. माझे काही बायर्स होते, इथे सुद्धा मुंबईमध्ये बायर्स आहेत माझे, त्यांनी विकत घेतलेली, इव्हन या विचारावर घेतलेले आहेत. तो विचार, त्याच्यामधून दुसरा विचार तो काढतात, पण विचार तो आहे. त्याच्यामधून मला जे सांगायचं आहे ते मी माझ्या पद्धतीने सांगितलं. अर्थ काय घ्यायचा तो त्यांच्यावर मी सोडून दिला आहे की तुम्ही स्वतंत्र. अर्थातच कुठच्याही कलेच्या बाबतीत हो, प्रेक्षकांवर तुम्ही थोडं सोडता. बिलकुल. प्रेक्षक असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. प्रेक्षकच आपल्याला पुढे घेऊन जातात, बाहेरच घेऊन जातात. कारण की मी घरी किती पेंटिंग ठेवणार, बरोबर. त्यांना तो द्यावेच लागेल. तर ते त्या पद्धतीने तो विचार करतात. कारण की त्यांना सौंदर्याची ती जाणीव असते, त्यामुळे ते पेंटिंग घेतात. त्यांना वाटतं नाही हे आकर्षक आहे बाबा, ते सब्जेक्ट पाहत नाही काय आहे त्याच्यामध्ये, ते फक्त असं पाहतात, वा बहुत अच्छा दिखता है, चलो. तुम्हाला असं वाटतं का की संगीत, नृत्य, नाट्य याच्याकडे प्रेक्षक जेवढा ओढला जातो तितका चित्रकलेकडे जात नाही? म्हणजे चित्रकलेबद्दल आपल्याकडे थोडी अनास्था आहे. लहानपणापासून आपण बरोबर मुलांना ते होऊ देत नाही, प्रदर्शन बघायला घेऊन जात नाही, बरोबर किंवा एखाद्या चित्रकाराची ओळख करून देत नाही वगैरे. असं काही तुमच्या मनात येतं का? तुम्हाला वाटतं का? नाही, मला ह्या सगळ्या कलाबद्दल आदर आहे. आणि मनुष्य जो आहे त्या कलेशिवाय निरर्थक आहे. तो प्राण्यामध्ये आणि त्याच्यात काय, कारण की माणसाला बुद्धी आहे, त्याला भावना आहेत, त्या भावनातून विश्वनिर्माण तयार केलं आहे त्यांनी, जगाला आनंद दिला आहे. ह्या कला सगळ्या आनंद देतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या कलेत आणि याच्यात काही फरक नाही. हा फक्त आपला गैरसमज आहे की लोकांमध्ये की चित्रकला खालच्या याची आहे. संगीतामध्ये आता जास्त आपण बघतो, नाट्यामध्ये जास्त होत आहे, पण तो चित्रकला म्हटलं की मग तो व्यक्ती जाऊ देत नाही. त्याची कितीही आवड असो, तो म्हटलं नाही याला डॉक्टरच करायचं, हां, बरोबर आहे, किंवा याला दुसरं अजून काही इंजिनियर करायचं आहे. पण तोच जो पोरगा आहे, डान्स जो करतो, तो जॅक्सन पोलॉक होऊ शकतो की नाही? तो होऊ शकतो, पण आपल्याकडे ते होऊ देत नाही. आता जाकीर हुसेन तो आहे तबल्यावर, काय त्याचे वडीलसुद्धा, आणि लहान वयामध्ये तो तिथे अमेरिकेमध्ये तो तिथे त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होता. ही ओळख पाहिजे आपल्या लोकांमध्ये. ती ओळख नाही, ती ओळख व्हायला पाहिजे. कलेविषयी अज्ञान आहे, अनास्था आहे असं म्हटलं तर अज्ञानापेक्षा अनास्था आहे. ते व्हायला पाहिजे. त्याच्याकरता पुष्कळ लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी प्रयत्न करायला पाहिजे, रसिकांनी करायला पाहिजे. शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला या कलेविषयी एक आस्था निर्माण करायला पाहिजे. मला आठवतं परदेशामध्ये मी गेले असताना मुलांना म्युझियममध्ये बघायला घेऊन येत असत शाळा, बिलकुल वर्ग. त्याच्यानंतर ॲनिमेशनच्या स्टुडिओमध्ये मुलांना घेऊन यायचे बघायला, आणि मुलं मग प्रश्न विचारायचे, बिलकुल त्यांच्या शंका असायच्या. बरोबर. तर हे आदान प्रदान विचारांचं व्हायला पाहिजे मुलांच्या मध्ये. आपण ते रुजवायला पाहिजे लहानपणापासून. अचानकपणे मोठेपणी काही होणार. त्याच्यामधल्या त्या ज्या भावना असतात किंवा ती जी त्या आवड असते ती मारल्या जाते. आता आमच्याकडे एक रमण संस्था आहे, रमण जे होते आपले सायंटिस्ट, तिथे घेऊन जातील, पण एका प्रदर्शनाला नाही. ती
त्यांची आवड वाढली पाहिजे. नक्कीच. हे सुद्धा म्हणजे आपलं प्रगतीचं लक्षण आहे ना. ही सुद्धा सर्वांगीण प्रगती व्हायला पाहिजे एखाद्या देशाची, विचारांची व्हायला पाहिजे, संस्कृतीची व्हायला पाहिजे. सगळं त्याच्यातून तर आपलं राष्ट्र उभं होईल ना. एक आर्किटेक्चर चांगला पाहिजे, संगीतज्ञ पाहिजे, मोठा आपल्याला लीडर पाहिजे. निश्चितच एक मोठा चांगल्या संत म्हणजे बुद्धासारखा जगामध्ये त्यांनी दुःख नाहीसं करण्यात, तर असे पाहिजे ना लोक आपल्याला. तेव्हाच तर जग सुंदर होईल ना. त्याचा विचार आणि ती याच्यापासून सुरुवात आहे. त्या लहानपणात त्या पोराला हे जे शिक्षण आपण देतो, हे शिक्षण फक्त तेव्हा पोर्ट्रेट आर्टिस्ट किंवा एखादं क्रिएटिव्ह आर्टिस्ट होण्याकरता देत नाही. त्याच्यामध्ये जी संवेदना आहे ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत व्हायला पाहिजे. ती संवेदना, ती त्याच्या त्या भावना, त्या संवेदनेची ती तिथे ती त्याला उपजत असते. ते फक्त ते ह्या कला त्याला ती जोपासायला पाहिजे. ती जोपासायला पाहिजे. तेव्हा तो पोरगा पुढे चालून काहीतरी, आणि त्याचा उपयोग नंतर त्याला होतोच असं काही नाही. इंजिनियर असलं तरी त्याला ड्रॉइंगचा उपयोग होतोच का नाही, डॉक्टर असला तरी होतो उपयोग, आणि प्रत्येक व्यक्तीला होतो. कलेशिवाय जीवन निरर्थकच आहे असं म्हटलं तुमचे तरी. आता नातवंड आहेत, हो, माझे तुमचे मुलं आहेत, हो त्यांच्यामध्ये कोणामध्ये हे हो, आलंय हे का? आहे, एकामध्ये आहे. तो करत असतो. मी म्हटलं त्याला करू द्या आपल्या पद्धतीने. मी त्याला कधीच काही सांगत नाही. त्याचे वडील वगैरे सांगतात, हे अरे तुम्हाला येतं का, तुम्हाला नाही येत, ते त्याला जे करू द्यायचं ते करू द्या. त्याला अडथळा आणू नका. प्रमोद बाबू, तुमची ही पेंटिंग्स मी एवढी पाहिली, काहीतरी त्याच्यामध्ये वेगळेपण असं आहे की फॉर्म्स त्यातले वेगळे आहेत, बरोबर. त्यातला रंग वेगळे आहेत, त्याचं कॉम्पोजिशन वेगळं आहे. हे एक चित्र जे आहे जलरंगातलं, हा, जल रंगाचं आहे. ते मला जरा वेगळं वाटतंय. अच्छा, हा, बरोबर, बरोबर. तुम्ही खूप अँगल्स वापर. बरोबर. कारण तर की ते त्याच्यामध्ये काय? हो, त्यामध्ये काय की जेव्हा मी शोध घेत होतो माझ्या आकारांचा, तेव्हा बरेचसे कलावंताचा अभ्याससुद्धा होत होता. त्यामध्ये थोडंसं क्युबिस्ट तुम्हाला ते दिसेल त्याच्यामध्ये. बरोबर. तर त्यावेळेस फार हे जुनं चित्र आहे तसं. तर त्यावेळेस तो शोध घेत असताना त्याचा कॉम्पोजिशनचा सुद्धा विचार करत होतो. अरेंजमेंट त्याची, आकारांचं प्लेसिंग त्या विशिष्ट जागेमध्ये. तर तो एक विचार जो घेतलेला आहे तो एक सब्जेक्टिव्ह आहे तसं एक चित्र. त्यामध्ये की वेगवेगळे सध्या आपल्या जगामध्ये रिलिजन आहेत, धर्म आहेत. धर्म, हिंदुझम आहे, इस्लाम आहे, ख्रिश्चनिटी आहे, सिखिझम आहे, बुद्धिझम आहे. असं वाटत होतं की हे सगळे वेगवेगळे का, एक का नाही, माणूस म्हणून एक का नाही. हे लोक त्यांनी एकत्र यायला पाहिजे, माणूस की हा धर्म ठेवला पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटत होतं की या सगळ्यांना कसं आपण एकत्र करू. तर मग तो एक सिम्बॉल घेतला आहे मी, पीसचा. त्यामध्ये त्या चित्रामध्ये सगळे त्या पीसच्या भोवताली सगळे फिरत आहेत. एक विशिष्ट तो एक बर्डचा फॉर्म आहे, त्याच्या भोवताली ते सगळे फिरत आहेत. हे सगळ्या धर्माचे जे लोक त्याला प्रदक्षिणा घालत आहेत. त्याला ती जी मैत्री आहे, ते जे प्रेम आहे, ते डेव्हलप व्हावं, हा एक त्याच्या मागचा कन्सेप्ट होता. तो याच्यामध्ये आहे. आणि जे सगळे जे लोक आहेत ते त्यामध्ये सगळे आपले डान्स करत आहे, एकवरती राहत आहेत, एक दुसऱ्याचे हस्तांदोलन करत आहेत, काही बसलेले आहेत, जल्लोष करत आहेत. तर त्या पद्धतीचं ते चित्र खूप जुनं आहे. ॲक्च्युली ते 73च्या जवळपास मी केलं होतं. पण वेगळं आहे. वेगळं आहे. नक्कीच हां, वेगळं हे आहे. तुम्ही बरोबर त्याला म्हणजे पकडलं तुम्ही. ते वेगळं आहे. कारण त्यावेळेस माझा शोध सुरू होता की आपण काय नेमकं काय करावं. क्युबिस्ट करायला पाहिजे की पॉइंटिलिझम करायला पाहिजे की सॅरियलिझम करायला पाहिजे, म्हणजे काय करा, नेमकं काय करायला पाहिजे ते भेटत नव्हतं. पण काही ना काही तर निर्माण होत होतो त्यामध्ये. तो त्याच्यामधून तो निर्माण झाले हे चित्र आहे. आणि त्याची रचना पण मला त्यावेळेस आवडली. आणि ह्या चित्राला ऑल इंडिया अवॉर्ड पण भेटला आहे त्याच्यानंतर. काय सांगता? हो हो हो, त्याला ऑल इंडिया अवॉर्ड भेटलं होतं त्याला, फर्स्ट अवॉर्ड ते पण. हो, साऊथ सेंट्रल झोनचं. तर हे लोकांना आवडलं त्यावेळेस ते चित्र. वा. सगळ्या लोकांनी एकत्र यावं, प्रेमाने वागावं. जगामध्ये वेगवेगळं राहून काही फायदा नाही. तेव्हा जग सुंदर होईल खऱ्या अर्थाने. सगळे एकत्रित होईल, स्त्री पुरुष सगळे, कुठेही भिन्नता राहणार नाही, विचारात एकता होणार आणि ते जग सुंदर होतं. हा त्यामागला एक भाग होता. आणि त्या दृष्टीने चित्रसुद्धा कसं सौंदर्यपूर्ण होईल
कलर स्कीमनी कसं होईल तर ते बघा तो रेटसुद्धा असा एक स्थिर नाही, तो रेटसुद्धा रेडलासुद्धा एक मुवमेंट आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट आहे, रेडलासुद्धा मुवमेंट आहे आणि ते सगळे लोकंसुद्धा एका याच्याने आपले ते एकत्रित आलेले आहेत आणि एक दिवस येईल असं वाटतं विश्वास की सगळे एक होतील आणि एकोप्याने आपण आशा करूया. आशा करूया, चांगल्या करता आशा करू. लेट अस होप फॉर दी बेस्ट. प्रमोद बाबू, तुमची ही सगळी पेंटिंग्स पाहिल्यानंतर अचंबित व्हायला होतं की एवढी पेंटिंग्स तुम्ही आता या वयात सुद्धा अजूनही करताय. खाली आणि इथे पण मी पाहिली तुमची आत्ताची आहेत, लेटेस्ट. लेटेस्ट हां, ही सुद्धा acrylic मध्ये लेटेस्ट. कमीत कमी लाईन्समध्ये हो, तुम्ही काही तो बरोबर. एक अर्थ, एक फॉर्म काढलेला आहे. बरोबर. अप्रतिम आहेत ती. हां. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुमची एवढी, तुम्ही खरं नागपूरवासी, हो, पण तुम्ही इथे येऊन ही पेंटिंग्स सगळी आम्हाला दाखवली, प्रदर्शित केली. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. NGMAचे आभार मानते आणि आपले सांस्कृतिक केंद्र जे आहे केंद्र. दिल्लीचं, हो. त्यांचाही मी आभार वा मानते. वा. खूप खूप आनंद झाला फारच आणि आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा.